मागच्या टर्ममध्ये पण आपण वेळोवेळी मनपा प्रशासनाच्या मदतीने ज्या ज्या ठिकाणची अडचण सॉल्व्ह करता येईल, वेस्टेज मटेरियल टाकणे किंवा चारी मारणे, JCBने पाईप टाकणे, तो प्रयत्न केला होता. पण आतापर्यंत एक पण इथली समस्या परमनंट सोल्युशन अजून निघालं नाही आहे. येणाऱ्या एप्रिल महिन्यात आपण बघत असाल की जे प्रस्तावित भुयारी गटर योजना आहे त्याच्यामध्ये आपल्या खेडी झोनमध्ये पूर्ण शिवार दिसतं आहे. मध्ये आता आटोनगर असेल किंवा पूर्ण अयोध्यानगर असेल. तर माझी मनपा प्रशासनाला आणि जी काही केंद्र सरकारची योजना अमृत 2.0 चालू होणार आहे एप्रिलमध्ये, तर माझी पहिली विनंती अशी असणार आहे की ज्या भागात आतापर्यंत रस्ते खोदलेले नाही आहे किंवा झालेले नाही आहे त्या भागात पहिले प्रायोरिटीने आटोनगर किंवा जो राहिलेला भाग आहे विस्तारित त्या भागात पहिले भुयारी गटर 2.0 खोदण्यात यावी. म्हणजे परत रस्ता बनवता येणार नाही आणि नंतर झालेला रस्ता खोदता येणार नाही, ती अडचण दूर होईल. आता आम्ही गेले 8 महिने झाले या समस्येपासून परेशान होतो. इथे अयोध्यानगर आणि मध्ये जाणारा जो रस्ता आहे मुख्य रस्ता असल्या कारणाने इथे बऱ्याचशा महिला ज्या 2 व्हीलरवरती जातात, काही विद्यार्थी शाळा कॉलेजेससाठी जात असतात, काही बाजारपेठसाठी जाणाऱ्या महिला असतात, यांची इथे दुरावस्था होत होती, सगळी घाण होत होती, त्या पडत होत्या. त्याच्यामुळे आम्ही काही सगळे नागरिक वगैरे इथले रहिवासी, आमचे दुकानावाले सगळी मंडळी यांनी नगरसेवक वीरेंद्रदादा आणि जे आमचे 2-3 लोक आहेत या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून याचं निवारण करण्यासाठी पाठपुरावा करायला सांगितला. त्यांनी आज आमची मागणी पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवलं आणि स्वतः उभे राहून त्यांनी काम करून घेण्याचं धाडस दाखवलेलं आहे. जे आम्ही बरेच दिवस झाले या समस्येपासून लढत होते ती आज कुठेतरी पूर्ण होताना आम्हाला बऱ्याच दिवसांनी दिसते आहे. माझं नाव मिलिंद चौधरी. नाव शशिकांत वाणी. मी इथे कमीत कमी 25 वर्षापासून राहतो. पण पावसाळ्यामध्ये तर एवढी समस्या होती, माझ्या गॅरेजमध्ये पूर्ण गुडघ्याभर पाणी होतं तरी कुणी महानगरपालिकेवाले लक्ष द्यायला तयार नव्हते. इव्हन त्यांना सांगितलं 2 वर्षापूर्वी गटर करायला सांगितली, गटर नाही, इकडे रस्ते नाही. जसं काही आम्ही एखाद्या खेडेगावात राहतो, पण आता खेडेगावसुद्धा एकदम चांगले होत आहे आणि आपलं शहर जे आहे एकदम खच्चीकरणासाठी हे महानगरपालिका हे करते आहे. इथं सगळे रस्ते गटारी आम्हाला सगळे हक्क. इथे लाईटही एकही लाईट नाही आहे. रात्री अक्षरशः कुणी महिला जात असेल तर एवढं परेशान होतात त्या. इथं एवढं पाणी साचलेलं राहतं. आज तर हे पाण्याचं हे निवारण होतं आहे तेही फक्त वीरेंद्रदादामुळे होतं आहे. बाकी दुसरे कुणीही नगरसेवक येत नाही. आम्ही फक्त वीरेंद्रदादाला फोन करतो तेव्हा वीरेंद्रदादा आमच्यापर्यंत लगेच पोहोचता बिलकुल. बाकी अजून पाठीमागची समस्या तुम्ही बघून घ्या. पाठीमागे रोड कसा आहे, किती पाणी साचतं आहे. इव्हन आता पावसाळा झाल्यानंतरसुद्धा गुडघ्या एवढं पाणी तिथे होतं. चंदन एकनाथ लोहार. आमच्या इथे ऑटोनगर कमर्शियल आणि रेसिडेन्शियल एरिया दोघी मर्ज आहे. इथे रोडाची समस्या होती, ती तर तात्काळ आता सॉल्व झालेली आहे. परंतु जो हायवेवरचा इथे जवळच कायम स्वच्छता होऊनसुद्धा रोज कायम घाण असते. जवळजवळ म्हणजे माणूस तिकडून जाऊ नाही शकत. हॉटेल त्यानंतर तिकडे हा एवढा परिसर आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात घाण, रोजची घाण असते. खूप प्रमाणात मोठा साचलेली घाण असते, पण कोणी लक्ष द्यायला नसतं तिकडे. तर कृपया करून तिकडे लक्ष द्यावं. नवनिर्वाचित नगरसेवक आहे डॉक्टर वीरेन खडके. मी पहिले तर दिलगिरी व्यक्त करतो की मागच्या टर्ममध्ये पण मला माझ्याच प्रभागाला जोडलेला 17 नंबरचा आटोनगर दुर्लक्षित भाग आहे. भरपूर कारणं होते की काही कमर्शियल भाग आहे, काही रहिवासी भाग आहे, बऱ्याचशा समस्या होत्या. काही ठिकाणी रस्त्यांची अडचण आहे, काही ठिकाणी नालींचा ड्रेनेज बरोबर होत नाही आहे, परंतु काही ठिकाणी अतिक्रमणची समस्या आहे. मागच्या टर्ममध्ये पण आपण वेळोवेळी मनपा प्रशासनाच्या मदतीने ज्या ज्या ठिकाणची अडचण सॉल्व्ह करता येईल, वेस्टेज मटेरियल टाकणे किंवा चारी मारणे, JCBने पाईप टाकणे, तो प्रयत्न केला होता. पण आतापर्यंत एक पण इथली समस्या परमनंट सोल्युशन अजून निघालं नाही आहे. येणाऱ्या एप्रिल महिन्यात आपण बघत असाल की जे प्रस्तावित भुयारी गटर योजना आहे त्याच्यामध्ये आपल्या खेडी झोनमध्ये पूर्ण शिवार दिसतं आहे. मध्ये आता आटोनगर असेल किंवा पूर्ण अयोध्यानगर असेल. तर माझी मनपा प्रशासनाला आणि जी काही केंद्र सरकारची योजना अमृत 2.0 चालू होणार आहे एप्रिलमध्ये, तर माझी पहिली विनंती अशी असणार आहे की ज्या भागात आतापर्यंत रस्ते खोदलेले नाही आहे किंवा झालेले नाही आहे त्या भागात पहिले प्रायोरिटीने आटोनगर किंवा जो राहिलेला भाग आहे विस्तारित त्या भागात पहिले भुयारी गटर 2.0 खोदण्यात यावी. म्हणजे परत रस्ता बनवता येणार नाही आणि नंतर झालेला रस्ता खोदता येणार नाही, ती अडचण दूर होईल. आता ज्या अडचणीसाठी मुख्य अडचणीसाठी मी इथे आलो होतो तर हा रामचंद्रनगर लीला पार्क आणि अयोध्यानगरला जोडणारा मुख्य भाग आहे. आटोनगरला जोडणारा कमर्शियल काही भाग आहे.
अडचण बऱ्याच दिवसापासून लोक फेस करत होते. 7 ते 8 महिने झाले आपण पाठपुरावा पण करत होतो, पण महापालिकेचं JCB 2 महिने झाले खराब झाले, पाईपाची लाईन लागत नव्हती. मनपा प्रशासनाच्या मदतीने योगेश बोरोले, योगेश वाणी यांनी आज सकाळी पाईप आणि JCB अवेलेबल करून दिले. आमचे सहकार्य मिलिंद चौधरी आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे, त्यांचा वेळोवेळी यासाठी पाठपुरावा होता. काल त्यांनी थोडंशा आक्रमक भाषेमध्ये याला उत्तर मागितलं आणि सगळं प्रशासन जागे होऊन आज तुर्तास जे काही प्रॅक्टिकल काम चालू आहे पाईप टाकणं ते आपल्याला दिसतं आहे. याच्या व्यतिरिक्त पाईप बाहेर नेणं एक मोठी समस्या होती. जे काही इथे रहिवासी आणि ज्यांनी काही ऑटोचे दुकान वगैरे त्यांनी थोडंसं संगनमत करून आता आपल्याला ठरवलं आहे आणि आता ही समस्या आज तरी दिसते की आज मिटून जाईल. यापुढे पण जी येणारी समस्या आम्ही बांधली राहू की जी मदत करता येईल तेवढी आपल्या माध्यमातून. थँक्यू.